कोणता? तो गहू आलाय काटायचा आपला. सांगितली नाही का बायांना? आज नाही सांगितली बा, त्या दिवशी म्हटली होती. त्या दिवशी सांगितली होती तर का उद्या येणार आहेत का बाया? मग त्यांची का मान हालते का उद्या तुझ्या वावरात जायचं आहे म्हणून? आता मला का माहित होता की उद्याच गहू तोडता म्हणून. आता तर ऊनही खूप तापते, बाया यासाठी मागे पुढे पाहतात. आता सकाळच्या जातात बापा, सकाळी 6 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत. सकाळच्या नेला तर गहू नाही कापत ना सकाळी. 9 वाजेपर्यंत तर गहू कापतच नाही, चांबल येतं. तर आता कशी करू? नाही नाही, तू जा. अन दुपारच्याच म्हणा 10 वाजेपासून 5 वाजेपर्यंत. हो, तिथं उन्हामध्ये मर म्हणता का? किती ऊन शेकून राहिली. आता सगळ्या बाया सकाळच्याच जातात 6 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत. जाऊन तर पाय. पण बापा तुम्ही ऐकायचे नाही. तूही कुठं ऐकते तर जाऊन पाय म्हणतो तर जातही नाही. इथंच आपला न्याय तोडत आहे. हो, जातो जातो. आता बाया पण कामागिमावरून आल्या असतील, घरीच मिळतील. हो, जातो ना, येतो. अजून स्वयंपाक करायचा आहे. आईंना सांगून देते चवळीच्या शेंगा मोडून ठेवा म्हणून. आई, बाई गुड्डी, आजी कुठं आहे? कुठं आहेत बापा आई? कामाच्या बेडवर गायब होतात. आता सायंकाळी कुठे चालली गंगू? ओ मोठी बाई दुकानामध्ये चालली. का घ्यासाठी चालली तर दुकानात? मार्जसा बोंबलते बाई पांडू, मॅगी पाहिजे म्हणून. आता मॅगी आणायसाठी चालली. काहून तर त्याची आई नाही आहे घरी? नाही आहे त्याची आई घरी. त्या महेशच्या मित्राच्या बहिणीचा साक्षगंध होता तर गेले आहेत दोघेही जण. आता याचेच आहेत. तर पांडूला काहून नाही जा म्हणली तर दुकानामध्ये तू चालली तर? मोठी बाई का करता, मोठा जिद्दीला पोरगा आहे. जा म्हणली त्याला, पैसे दिली. मी नाही जात लावलं. मी म्हणले मी जाते, घरीच थांब तू. जायचं नाही कुठं. तर आता खेळून राहिला घरी. चल जातो बापा, एकटाच आहे. सून पोरगा याचेच आहेत. एवढ्यानं चांगले आहेत बापा माझ्या दोनही नातनी. एवढ्या मोठ्या झाल्या पण मला असे त्रास नाही दिला. ते म्हणतात ना, एक पुतणं हेलभर मूत म्हणून, तर खरीच गोष्ट आहे. ह्या आई का करून राहिल्या बा इकडे? आई, इकडे का करून राहिल्या आई तुम्ही? काही नाही, पलंगावर बसली होती. ते गंगू दुकानात गेली की नाही तर तिच्यासोबत बोलत होती. मी बायांकडे जाते आई, त्या थोड्याशा चवळीच्या शेंगा मोडून ठेवाल बरं? हो, मोडून देतो ना. आण ना, तर इकडेच आण. त्या पलंगावर बसतो ना, मोडून देतो. ह्याही ना सगळ्यात जवळच आणले म्हणतात. हो माधुरीचे बाबा, गहू आला नाही का तोडायला? आला आला, सगळाच आला गहू तोडायला. बघ ना मग बाया मिळतात का तर बघ. अहो, का बाया मिळतात का तर म्हणता? बायांसोबत राहावं नाही लागत का वावरामध्ये? बायांसोबत राहिला तर बाया बरोबर कामं करतात, नाही तर कामं काही करत नाही. माझ्या काही जमत नाही. ग्रामपंचायतमध्ये जावं लागते. मग मीटिंग राहिली तर इकडे तिकडेच जाणं होते. नाही राहिला तरी करतात बरोबर बाया कामं. अहो नाही करत ना, तुम्हाला का माहित आहे? आलं का मग तुम्ही बायांच्या मागे राहाल? हो, मी राहतो तिथं बायांच्या मागे. म्हणूनच म्हणते यावर्षी गहू जास्त आहे. 3 एकराला गहू आहे आपल्या. पहा ना, एखादा हार्वेस्टर वगैरे बोलवून टाका ना. तिथं हार्वेस्टर वाले का एका कास्तकारासाठी येतात का? 3 एकरासाठी त्यांना जास्त पाहिजे ना. हो, तर बाकीचे आहेत तरी गावामध्ये गहू पेरले आहेत ना, तेही हार्वेस्टरनं काटून घेतील. सोबतच काटणाही होते आणि चूरणाही होते. हो, तुझं म्हणणं बरोबर आहे. हार्वेस्टरनं पटकन होते, पण बाकीचे तयार झाले पाहिजेत ना. एवढा मोठा हार्वेस्टर एका कास्तकारासाठी नाही येत. हो, तर मी काय म्हणते, तुम्ही एक काम करा. त्या रमेशचा गहू आहे, अजून बाबूरावचा आहे गहू, आणि शांताराम भाऊ त्यांचा पण तर आहे ना. अरे, त्यानं मागे अर्धा एकर तोडलं आला होता तर. आता किती आहे तर माहित नाही आता. तर विचारा ना त्यांना, आणि मग तसं सांगून द्या हार्वेस्टरवाल्याला. हॅलो, नमस्ते सरपंच साहेब, मी महेंद्राचा मामा बोलत आहो. अरे, तुमचा नंबर आहे का भाऊ? हा काऊनची सेव्ह नाही केलं का? नाही नाही, सेव्ह होता वगैरे. ते मोबाईलची बॅटरी गेली होती ना, तर दुरुस्तीला टाकलो होतो. पुष्कळचे नंबर ना डिलीटच झाले. आता करून घेईन. खूप दिवसाच्या नंतर फोन केले ना. आता आठवण आली तुमची तर म्हटलं करून टाकतो. तुम्ही तर करतच नाही. नाही नाही, तसं काही नाही आहे, करतो मी पण फोन. ते नंबर डिलीट झाले होते ना भाऊ, त्याच्यामुळे काही नंबर होता नाही तुमचा. मागे इकडे यात्रेला आले तर घरी आलेच नाही. अजी बाई वगैरे मिळाले होते ना तिथे यात्रेमध्ये. हो, तेच सांगत होती. आले होते म्हणत होते तुम्हाला. हो, आम्ही पूजा करून बाहेर येत होतो आणि हे लोक जात होते तिकडे आतमध्ये. इकडे यायला पाहिजे होता गावी. नाही ना भाऊ, गाडी करून आलो होतो. अजून आमच्या गावचे लोक होते दुसरे. असं का, गाडी करून आले होते का? मला वाटलं बाईसोबत तुम्ही दोघेच जण गेले असणार. नाही नाही भाऊ, दोघेच जण आलो असतो ना गावी तुमच्या. मी काय म्हणतो भाऊ, आमच्याकडे हार्वेस्टर आहे. आता इकडेचे सीझन संपले गव्हाचे. तिकडे आहेत का मग गहू वगैरे आहेत तिकडे? हो हो, आहेत ना. आता आमच्या त्याच गोष्टी चालू होत्या. सांगितले नाही ना तुम्ही हार्वेस्टर आहे म्हणून तुमच्याकडे. ह्या बायांच्या गटांना आला होता तर कोणी घ्यायला तयार नव्हते.
आता मागच्या महिन्यातच घेतलं मी. असं का? म्हणजे भाऊ सबसिडी वगैरे मिळते म्हणलं घेऊन टाकू, असं तर काही घेणं होत नाही. मग अचानक आठवण आली, म्हणलं इकडे तुमच्या इकडे गहू वगैरे पेरले आहेत, पाहूनच बघतो म्हणलं आता आहेत का तर. हो ना, घेऊन या ना, मग घेऊन या. आता बरं केलं तुम्ही फोन लावले तर, नाही तर मी दुसऱ्यांना सांगणारच होतो. तरी पण किती एकर आहे? आता माझ्याकडे तर 3 एकर आहे. की 4-5 जणांचा पण आहे गहू. विचारतो मी, विचारून ठेवतो त्यांना. ठीक आहे ना भाऊ, विचारून घ्या. तसं उद्या 9 वाजेपर्यंत आणतो मी. असं म्हणजे तुम्ही याल का? हो, मी आणि ड्रायव्हर राहील ना सोबत. ठीक आहे भाऊ, या मग या. हो, कोणाचा फोन होता? अरे माधुरीचे मामा सासरे नाही का, त्यांच्याकडे आहे म्हणतात हार्वेस्टर. असं का? बापरे, मागे तर काही सांगितलं नाही त्यांनी. आता ते काहीतरी गटातून उचललो म्हणत बाबा. तुम्ही जातो मग शांतारामच्या घरी, रमेशच्या घरी जातो. काय म्हणतात तर ते. हो ठीक आहे ना, विचारून घ्या त्यांना, म्हणजे बरं होईल. आणि मी काय म्हणते, काय म्हणते? बघा रिश्तेदारी मामला आहे, त्यांच्या पैसे वगैरे ठेवायचे नाही, सोबतच द्यायचे. पागल आहेस का काय? आता आपण हार्वेस्टरच बोलू तर पैसे देऊ नाही तर का? हो तशी नाही म्हणत मी. आता नाही देऊ, मग 15 दिवसाच्या नंतर देऊ, असं नाही पाहिजे म्हणतो. तसं त्याच्याने संबंध खराब होतात फालतू. आणि आता ज्यांना पण सांगाल ना, शांताराम भाऊ, रमेश भाऊ, त्यांना पण सांगून द्या तुम्ही. हो ना, तुम्ही विचारले नाही ना किती रुपये एकर घेतात का, कसे का म्हणून. हो ना, तो राहिलाच विचारायचं नाही का? विचारतो, जाता जाता विचारून घेतो. हो, आणि त्यांना सांगून द्या पैसे नगदी द्यायचे म्हणा. नाही तर मग त्यांच्या कसं राहते, सरपंच भाऊनं आणला ना, देऊ आरामशीर, कुठे जातात. नाही तसं काही नाही, पैसे नगदी देऊ, सांगून देईन मी त्यांना पण. हा, थकून गेला माणूस. बसू दे थोडा वेळ बापा, करीन मग स्वयंपाक. वावरातही तेवढा काम करा ना, घरी आल्यावरही ते आलू काढा बंडीतून. टोपल्यानं घरामध्ये आणून ठेवा, पद्धतशीर, खराब नाही झाल्या पाहिजेत म्हणून. मोठे कामं कास्तकाराच्या मागे असं थकल्यासारखं वाटते. ताई काय झालं? काहून अशी बसली काय? अरे कोणता, ये काय झालं ताई, तब्येत चांगली नाही आहे का? एकदम उदास बसली होती ना. अरे बापा, आता उन्हामध्ये दिवसभर उन्हामध्ये आलू खोदला, आणि आता घरी आल्यावर ते बंडीतून आलू काढून इकडे सगळे असे बगरवून ठेवला घरामध्ये. असे पोतडीतच राहिले असते तर खराब झाले असते ना. एवढा थकला माणूस, काही सांगू नको कोणता. हे तुझे भाऊजी त्या पोतळ्या पातळ्या उतरवू लागला आणि गेले बापा. कुठं गेले तर माहीत नाही. मी आणि विशाल दोघंच मायलेकानं ते इकडे ठेव केला. आता हा सोनू त्याचे पेपरच सुरू आहेत, तो आपला अभ्यासच करत राहते. आता उद्या मोठे मोठे आलू वेगळे आणि लहान लहान आलू वेगळे करावं लागतील, आणि ते माती एकरती झाडझूड करावं लागेल आलवाची. होतं कोणता, तू आताच चिप्स बनवते का आलूसाठी आली तर? नाही ताई, आलूसाठी नाही आली बापा मी. असं का? आता दिसली की नाही तर म्हणलं आलूसाठी आली का बापा हे? नाही ताई, आलूसाठी नाही आली. ताई गहू आलाय मोडायसाठी ना, हा पाणी करते तर म्हणतात बाया करून घे म्हणतात, गहू मळून टाकून म्हणतात. हो बाबा, याला एका झुमते तर माहीत नाही, राव उमावच होते पाण्याचा. म्हणूनच आली होती तर बाया एकही नाही मिळाल्या. बायाच्या घरी गेली तर कोणाकोणाच्या घरी गेली तर ललिताच्या घरी नाही गेली का? गेलो ना ताई, ललिताच्या घरी गेली. ते उद्या कपडे घ्यायसाठी जातो म्हणताय. उपसासूच्या मुलीच्या घरी आहे म्हणे लग्न. होळी झाली की होळीच्या पंचमीच्या काहीतरी लग्न आहे म्हणे, तर ब्लाऊज वगैरे शिवून द्यायला पाहिजेत म्हणे, तर उद्या आणतो म्हणे घेऊन. असं का? आणि हे सूर्यकांत ताई तर आता कपडे आहेत म्हणते, मूळ नव्हता म्हणते कपडे शिवायचा, म्हणून आले खोदायला आले होती म्हणते. हो बाई, ते भारीच बाई आहे. मग आता कशी करते तर ताई, येशील का तर दोघ्यात जणी जाऊन मग. आता त्या रजनीच्याही घरी गेली, दुर्गाच्याही घरी गेली, तर त्या आधीपासूनच दुसऱ्यांकडे जात आहेत. आता त्यांच्याकडे 2-4 दिवसाचा आहे म्हणते, शिमग्यापर्यंत काही खाली नाही आहे म्हणतात त्या. अरे बापरे, आमच्या इथं गहू मोडायचा होता तेव्हा तर अर्धाच एकर मोडला, आता 1.5 एकराचा तसंच आहे. तेच तर बापा ताई, मोठं टेन्शनच आला. कशी म्हणते, दोघीच जणी जाऊ म्हणते. दोघीच जणी किती काटू तर गहू. हो कोणता, त्या हिच्याकडे काम नाही गेली तर? कोणाकडे ताई? हे गंगू मावशीकडे गेली काम नाही आली असती ना ते. आता मी नाही जात, आता यांना जाऊन पहा म्हणे. पण कोणता, ऊनही खूप लागते बरा ताई. आता ऊन लागो का काही लागो, आता गहू तर कापावाच लागेल ना. हो ना बाबा, सकाळची जाता नाही येत, गहू मोडत नाही ना सकाळी गेला तर. तेच तर ताई, यांना म्हणते तुम्ही जा तिकडे टोलीवर, कोणी मिळतात का तर पहा म्हणते, आपण दोघीच जणी का करू. हो ना बाबा, तसं तर उद्या मला कामच होता घरी, पण आता गहू मोडायचं आहे म्हणते ते यावं तर लागेलच. चला जाते ताई, आता स्वयंपाकही करायचा आहे घरी गेल्यावर. कशाची भाजी करते तर? चवळीच्या शेंगा बनवते, आईजवळ दिली होती मोडायला, मोडून ठेवा म्हटली, मी येते म्हटली बायांना सांगून. चांगला आहे हो बापा, तुझी सासू करून ठेवते आयता.
हो वावरात गिवरात गेला तर करून ठेवतात म्हणा, घरी राहिल्यावर नाही करत, पण कुठं गेला वावरा वगैरे मध्ये तर करतात वगैरे. चांगलं आहे ना. तू भाजी कशाची बनवते तर ताई? पाहते बाबा आता कशाची भाजी बनवतं, वांगा गिंगा बनवते. काय हिरालाल, कसं चालला पानठेला? आता गरमीचा थंड आहे. आता गरमीचा चहा प्यायला नाही पाहत. अरे तर निंबू सरबत वगैरे ठेवत जा ना. नाही तर मस्त मठ्ठा, मठ्ठा उन्हाळ्यामध्ये मस्त पितात. ठेवत जा. हो आता पाहावं लागते तसंच काही काही पेवायला आलं वाटते सरपंच भाऊ. बनवू का चहा बनवू? ते नाही नाही, चहा वगैरे प्यासाठी नाही आलो मी. येतो मी शांतारामच्या घराकडून येतो, मग पितो. पाटील मोठा चोमक आहे. कधी असंच म्हणते, येतो म्हणते आणि येतच नाही. काही काम वगैरे आहे का? अरे पाय तुला सांगून देतो. काय सांगायचं आहे? अरे हिरालाल, उद्या ना हार्वेस्टर येणार आहे आपल्या गावी. कोणाला गहू वगैरे काटायचा असेल तर सांगशील. आता कसं तुझ्या पानटेलामध्ये कोणी येतात गोष्ट निघतातच नाही का? हो हो सांगतो ना सांगतो. तू शांताराम इकडेच तर येऊन राहिला. अरे हो इकडेच तर येत आहे. येऊ दे आता, इथं सांगून देतो त्याला. तसं पाटील कोणाचा हार्वेस्टर आहे तर येऊन राहिला तर घेतलं की का बाबा तुम्ही? नाही नाही बाबा, घेतलं बितलं काही नाही. हे जावई आहेत ना, जावयांच्या मामाच्या आहे. असं का? चांगला काम आहे बाबा तुमच्या. मस्त चांगलं काम आहे म्हणते. जमते म्हटलं तुमच्या मस्त. जमते जमते. अरे का जमते जमते करते तू? आता रिश्तेदाराचाच आहे. तर होते फुकटातच तुमच्या चुरून वगैरे. हो पागल आहेस का? डिझेल वगैरेला पैसा लागते की नाही लागत? असे फुकटात चुरून द्यासाठी त्यांनी हार्वेस्टर घेतलं का? आता तिकडेचे सगळे गहू वगैरे झाले म्हणते. तिकडे गव्हाचा हंगाम संपला म्हणते. तर आता आहे का म्हणून विचारलं, तर मी म्हणलं हो आहे, या म्हटलं. पाण्यावर चालतो का बाबा? फुकटामध्ये करून देतील तर? तसं काही नाही, जो मार्केटमध्ये रेट सुरू आहे त्या रेटनंच पैसे देईन मी. हा माहित नाही पाटील, तुम्ही थोडासा फायदाही उचलावा आपल्या रिश्तेदारांचा. हा तर बोलताच सांगते ना, फायदा उचलावा म्हणते. वाटतं सरपंच वहिनी ना सरपंच भाऊला चहा वगैरे दिलं नसेल घरी, म्हणून आले इकडे प्यासाठी. असे तर दिसत नाही बापा पानठेल्यामध्ये. काय सरपंच भाऊ चहा घ्यासाठी आले का? वहिनी घरी नाही आहेत वाटते. अरे नाही नाही शांताराम, तुझ्याकडेच येत होतो. माझ्याकडे कशासाठी? आता येऊही नको का बापा? कशासाठी म्हणून विचारतो. तसं नाही, तुम्ही कामानिमित्तच कुठेही जाता, असे काही जात नाही म्हणून म्हटलं. हो हो तुझ्याही बरोबर आहे म्हणा. ते उद्या ना हार्वेस्टर येऊन राहिला, तर तुला गहू वगैरे तोडायचा आहे का? हो तोडायचा तर आहे म्हणा. मागे तोडला म्हणत होते ना. अर्धा एकराचा आला होता तर तो तोडलो, मग रब्बी लावायची होती ना. आता आहे 1.5 एकराचा आहे तोडायचा. हो तर मग चुरशील का हार्वेस्टरनंच? हो चांगलं आहे ना मग. उद्या येऊन राहिला का? कोणाचा हार्वेस्टर आहे? घेतल्या बितल्या तर नाही? नाही ना बाबा, घेईन तर का तुला माहित नाही होईल का? इवयाचाच आहे हार्वेस्टर. जेवयाचे मामा नाही का त्यांचा आहे. असा असा इवयांचा आहे. रेट वगैरे काय म्हणतात? विचारले नाही रेट बीट? हो विचारलो ना, विचारलो. 1800 रुपये एकर म्हणत आहेत. कसं का 1800 रुपये एकर म्हणत आहेत का? कसं आता आले तर माझा 3च एकर आहे. तुझ्या 1.5 एकर, अजून कोणाच्या असतील तर सांगून देशील मग तू. त्यांना नाहीतरी 10-12 एकर पाहिजे नाही का? पुष्कळ आहे ना आपल्या गावामध्ये, पुष्कळ आहे गहू. एक वेळा मशीन आली की नाही माहीत होतपर्यंत आहे लोकांना. कसं आता बायाही मिळत नाही. ऊनही तापते तर बायाही यायला मागे पुढे पाहतात वावरात. लग्न सीझन चालू झाले, कोणी लग्न बिग्नालाच जातात. आता ह्या रमेशचाही होता बापा, आता का म्हणते तर तो. आता सांगून देशील ना तू रमेशला? हो हो सांगून देईन. तर मी का म्हणतो शांताराम, पेमेंट नगदी करायचा, ठेवायचा नाही. तर म्हणाल यांच्या युवयाचाच आहे हार्वेस्टर, देऊ म्हणाल मग 1-2 महिन्याच्या नंतर. म्हटलं का त्यांनी असे नगदी पाहिजे म्हणून? नाही बाबा त्यांनी म्हटलं नाही, आणि ते ठेवूही शकतात 15 दिवस 1 महिना ठेवूही शकतात, पण मीच सांगत आहो आपण ठेवायचं नाही, त्यांचा पैसा सोबतच देऊन द्यायचा. काय शांताराम, आज नाही उद्या द्यावाच लागेल. 15 दिवसाच्या नंतर द्यावाच लागेल. कशाला त्यांना त्रास या ज्यासाठी नाही का? म्हणून म्हणतो सोबतच देऊन दिला, मोकळा झाला. हो देऊ ना देऊ. काही त्याला युवयाच्या सरपंचाला का म्हणते नगदी देऊ. चल मग मी जातो, बाबूरावला सांगून देतो. तू एक काम करशील, रमेशला सांगून दे. हो हो सांगतो सांगतो. पाहिलं मग हिरालाल कसं आहे सरपंचाचा ताल. आता 1700 रुपये एकर सांगितलं असतील त्यांनी, नाही 1800 म्हणतात. आपणही त्यांच्या हातात पैसे द्यायचा ना, यांच्या हातात कशाला पैसे द्यायचा? आता का माहित बापा, ते येतात की ड्रायव्हरलाच पाठवतात. तर तसं चालू माणूस आहे म्हणा सरपंच. चालू नाही, महाचुंगूस माणूस आहे. पानटेलाकडे आलं तर मी म्हणतो आता चहाच प्यायला आले असतील बापा. कुठला का बापा, ते सांगायला आले. अरे जाऊ दे ना, दे चहा दे बरं, आहे का? नाही नाही बनवून नाही ठेवत, चहा बनवून ठेवला तर खराब होते तू चहा. बनवतो ना, बसा ना.
हो हो बसतो. मस्त कडकवाला बनव चहा हं? हो, अद्रक बिद्रक लवंग वगैरे टाकून मस्त कडक चहा बनवतो.